पाय हे आजकाल गावात म्हणजे खेड्यात सुद्धा वानरं परेशान करतात. शहरात तर आहेतच आहेत, पण खेड्यात सुद्धा आहेत. असंच एक या कळपामधील वानर ज्याला एक नाही नाही हात नाही आहे. दर 8 ते 10 दिवसातून तो कळप आमच्या घराच्या वरती धिंगाणा घालतोय. पण त्यामधूनही हे एक वानर आहे, की जे पहिल्यांदा आल्यानंतर ची, 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 ची बोंबलायला लागला. माझ्या पत्नीने त्याला थोडीशी पोळी दिली आणि त्या दोघांचा लढा लागला. आज परिस्थिती अशी आहे, आमच्या इथं कुत्रं असल्यावर सुद्धा ते वानर येते. पण पहिल्यांदा त्या कुत्रं पाहते कुठं आहे, काय आहे, बरोबर व्यवस्थित म्हणजे माणसासारखं पाहते. नंतर ते खाली येते. आज जवळजवळ याला 4 ते 5 महिने झाले. 10 दिवसातून एक वेळ ते येते. आल्यानंतर सर्व वानरं वरतं धिंगाणा घालतात. पण हे वानर चुपचाप खाली येते. आता या वानराला सवय पडली, आपल्याला काहीतरी खायला मिळते म्हणून. आता ते जवळ-जवळ म्हणजे प्रत्येक वेळेला ते हिम्मतबाज होऊन राहिलं. पण बाकीचे वानरं एकसुद्धा खाली येत नाहीत. हे पुडी-गिडी नेते त्यावेळेस ते वरचे वानर त्याला पाहतात. हे बापून आता किती धीट झालं हे. विशेष म्हणजे ते चावतसुद्धा नाही, हातसुद्धा अंगाला लावू देते. रंधनापर्यंत येते. बाहेरून बाहेरून असं हे थोडीशी ते जास्त वानर नको देऊ. पाळीव प्राण्यासारखं आमच्या घरासोबत वागायला लागलं.